राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमधून आपण NCMC कार्ड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे जर 1 सप्टेंबर 2026 पर्यंत NCMC कार्ड जर नसेल तर तुम्हाला पूर्ण तिकीट भरून प्रवास हा करावा लागणार आहे. मग ते ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो किंवा इतर सवलतधारी प्रवासी असो. ज्यांच्याकडे NCMC कार्ड असेल अशाच प्रवाशांना फक्त 1 सप्टेंबर 2026 पासून सवलतीचा प्रवास हा मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला पूर्ण तिकीट भरून प्रवास हा करावा लागणार आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांच्या मनात NCMC कार्ड बद्दल खूप साऱ्या काही शंका आहेत. त्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जसं की सर्वप्रथम आपण बघूया, बऱ्याच लोकांचे अजून NCMC कार्ड काढायचे बाकी आहे, तर त्यांच्या माहितीस्तव आपण पूर्ण माहिती रिपीट करणार आहोत. कारण NCMC कार्ड काढण्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्र लागतील, त्यानंतर NCMC कार्ड आपल्याला कुठे काढून भेटेल, त्यानंतर NCMC कार्ड काढल्यानंतर म्हणजेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला किती दिवसात आणि ते कुठे मिळणार आहे, त्यानंतर कार्ड आपल्या हातात आल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष वापर हा कसा करायचा, त्यानंतर त्या कार्डमध्ये आपल्याला रिचार्ज हा करावा लागणार आहे. तो रिचार्जसाठी आपल्याला काही व्हॅलिडिटी आहे का, किंवा कमीत कमी कितीचा रिचार्ज आपल्याला मारावा लागेल, जास्तीत जास्त आपण कितीचा रिचार्ज हा त्याच्यात मारू शकतो. आणि जर का आपल्या कार्डमध्ये रिचार्ज मारल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सुद्धा आपल्या प्रवासाचा योग जर नाही झाला तर ते पैसे त्याच्यात सुरक्षित राहतील का, आणि ज्या वेळेस आपण कार्डमध्ये रिचार्ज करू तर त्यावेळेस आपण कितीचा रिचार्ज केलेला आहे आणि आपल्या कार्डमध्ये किती रिचार्ज शिल्लक आहे, या संदर्भातले खूप सारे प्रश्न हे NCMC कार्ड धारक प्रवाशांचे तसेच प्रवासी बांधवांना हे वारंवार विचारले जातात. तर आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही NCMC कार्डसाठी जर अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नसेल तर आत्ताच आपल्या जवळच्या अधिकृत एजंट कडून किंवा जवळच्या बस डेपो मधून आपण NCMC कार्ड साठी नोंदणी करणे हे गरजेचं आहे. कारण 1 सप्टेंबर 2026 पूर्वी जर तुमच्या हातात कार्ड असेल तरच तुम्हाला सवलतीचा प्रवास हा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण तिकीट भरून प्रवास हा करावा लागणार आहे. आणि कार्डची नोंदणी झाल्यानंतर कार्ड आपल्या हातात मिळण्यासाठी कमीत कमी 20 दिवस आणि जास्तीत जास्त आपल्याला 1 महिन्याचा कालावधी हा कार्ड हातात मिळण्यासाठी लागू शकतो. त्यामुळे तुम्ही अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नसेल तर आताच आपल्या जवळच्या अधिकृत एजंट कडून किंवा बस डेपो मधून आपली नोंदणी करायची. कार्ड नोंदणीसाठी आपल्याला फक्त आधार कार्ड लागणार आहे आणि स्वतः तो व्यक्ती लागणार आहे आणि एक मोबाईल सोबत लागणार आहे. या पद्धतीने आपण फक्त एकदम नाममात्र कागदपत्रांच्या आधारे आपण NCMC कार्ड साठी नोंदणी ही करू शकतो. आणि जर का आपण NCMC कार्ड साठी नोंदणी केली तर आपल्याला ते कार्ड साधारण 20-25 दिवसात किंवा जास्तीत जास्त महिन्याच्या कालावधीत आपण ज्या एजंटकडे किंवा ज्या बस डेपो मध्ये आपण कार्ड साठी नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला ते घ्यायला जावं लागणार आहे, तर ते कार्ड आपल्या हातात मिळेल. आणि ज्या वेळेस कार्ड एजंटकडे किंवा बस डेपो मध्ये जर आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला जो रजिस्ट्रेशन साठी मोबाईल दिलेला असेल तो मोबाईल सोबत घेऊन जावा लागेल. कारण त्यावेळेस आपल्याला ते कार्ड ऍक्टिव्ह करून घ्यावं लागणार आहे. आणि ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्या मोबाईलला एक OTP पाठवला जातो. तो OTP त्यात ऍड केल्यानंतरच आपलं ते कार्ड हे ऍक्टिव्ह होत असतं. ही अशी साधारण प्रोसेस आहे. त्यानंतर कार्ड जर आपल्या हातात 1 महिन्यानंतर किंवा साधारण 20-25 दिवसानंतर जर मिळालं तर त्या कार्डमध्ये आपल्याला हा रिचार्ज करावा लागणार आहे. तो रिचार्ज करत असताना बऱ्याच साऱ्या जणांकडून असं विचारण्यात येते की सर आम्ही पहिला रिचार्ज कोणाकडून करणं आवश्यक आहे, किंवा त्यात कमीत कमी किती रिचार्ज करावा लागेल, किंवा त्याला आपल्याला फोन पे द्वारे रिचार्ज करू शकतो का. सध्या तरी आपल्याला फोन पे किंवा स्वतः मोबाईलमध्ये त्या कार्डमध्ये रिचार्ज करण्याची सुविधा ही उपलब्ध झालेली नाही, पण ती भविष्यात नक्कीच उपलब्ध होणार आहे. काही जणांकडून फोन पे मध्ये NCMC संदर्भात एक ऑप्शन दाखवण्यात आलेलं आहे, पण ते NCMC ते वेगळं असून आपल्याला हे NCMC बस प्रवासासाठी देण्यात आलेलं जे कार्ड आहे ते वेगळे. त्याच्यामुळे त्या कार्डमध्ये आपल्याला सध्या तरी फोन पे द्वारे रिचार्ज करण्याची सुविधा ही उपलब्ध नाही. तर आपण हा रिचार्ज कुठे करू शकतो, तर आपण ज्या ठिकाणी आपण कार्डची नोंदणी केलेली आहे किंवा ज्यांच्याकडून आपण ते कार्ड घेतलं त्या ठिकाणी सुद्धा आपण कार्डचा रिचार्ज हा करू शकतो. म्हणजेच अधिकृत एजंट कडून आपल्याला तो रिचार्ज करता येईल किंवा आपल्या जवळच्या बस डेपो मध्ये सुद्धा त्याच्यात रिचार्ज करता येईल. त्याच्यात आपल्याला कमीत कमी 50 रुपयाचा रिचार्ज हा करता येणार आहे आणि जास्तीत जास्त आपण 2 ते 3 हजार रुपयापर्यंतचा रिचार्ज हा करू शकतो. पण मग एवढा रिचार्ज जर आपण केला तर त्याची वापरायची पद्धत कशी असेल हे सुद्धा बऱ्याच जणांकडून विचारण्यात येतं. यात मी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद करू इच्छितो, कारण बऱ्याच वेळा मला प्रत्यक्ष प्रवासाच्या अनुभवातून आलेला हा मुद्दा आहे. तेव्हा प्रवासी बांधवांनी ही गोष्ट निश्चितच लक्षात घ्यायची. कारण ज्या वेळेस आपण कार्डमध्ये रिचार्ज करतोय तर त्या ठिकाणी आपल्याला GST तसंच अन्य पैसे सुद्धा त्या ठिकाणी कापले जात आहे. म्हणून आपण रिचार्ज करताना कोणाकडे करायचा तो फायदेशीर असेल ते बघूया. ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात केली त्याच वेळेस आपण कंडक्टर कडून सुद्धा रिचार्ज हा आपल्या कार्डमध्ये करू शकतो.
किंवा आपण अधिकृत एजंट कडून सुद्धा करू शकतो. पण ज्या वेळेस आपण आपला रिचार्ज कंडक्टर कडून करतो त्यावेळेस आपण केलेला रिचार्ज हा जास्तीत जास्त पैसे आपल्याला त्या कार्डमध्ये येत असतात आणि तोच रिचार्ज आपण एजंट कडून जर केला तर त्या ठिकाणी आपला बरेच पैसे त्या ठिकाणी कापले जातात. उदाहरणार्थ जर झालं आपण 50 रुपयाचा जर रिचार्ज आपण कंडक्टर कडून जर मारला तर त्या ठिकाणी साधारण 49 रुपये हे प्रवासी बांधवाला येतात आणि तोच रिचार्ज जर आपण एजंट कडून जर मारला तर साधारण 37 रुपये 50 पैशाच्या आसपास ते पैसे हे येत असतात. म्हणून आपल्याला कंडक्टर कडून मारलेला रिचार्ज हा अधिक फायदेशीर असणार आहे. आणि ज्या वेळेस आपण त्या कार्डमध्ये जर रिचार्ज मारू तर त्यावेळेस रिचार्ज मारल्यानंतर आपल्याला लगेच त्याची प्रिंट ही मिळणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे, जर का आपण 100 रुपये कंडक्टरला अथवा एजंटला जर दिले तर आपल्या कार्डमध्ये प्रत्यक्षात कितीचा रिचार्ज मारला हे आपल्याला कसं समजणार आहे. तर प्रत्यक्षात ज्या वेळेस कंडक्टरकडे आपण जरी रिचार्ज मारला तरी त्यावेळेस आपण ज्या अमाऊंटचा रिचार्ज मारलेला आहे त्या अमाऊंटची प्रिंट त्या ठिकाणी निघणार आहे. किंवा तोच रिचार्ज आपण एजंटकडे जरी मारला तरी ज्या अमाऊंटचा आपण रिचार्ज मारला त्या अमाऊंटची आपण प्रिंट आपल्याला मिळणार आहे. त्या आधारावर आपल्याला लगेच लक्षात येईल की आपण जेवढी रक्कम कंडक्टर अथवा एजंटला दिलेली आहे तो बरोबर रिचार्ज त्या ठिकाणी मारला गेलेला आहे किंवा नाही. तर हे झालं रिचार्जच्या संदर्भात. आता प्रत्यक्षात आपल्याला प्रवासाच्या वेळी ते कार्ड कसं वापरायचं हे सुद्धा आपण एक माहितीच्या आधारावर बघूया. आपल्याला प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी एनसीएमसी कार्ड हे सोबत बाळगावं लागणार आहे, तरच आपण त्या ठिकाणी प्रवासातील त्या सवलतींचा लाभ हा मिळवू शकतो. म्हणजेच प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी आपण ते कार्ड बस कंडक्टरच्या हातात द्यायचे आणि बस कंडक्टरच्या हातात दिल्यानंतर कंडक्टरकडे जे ई-बिकचं मशीन असेल त्या मशीनला अटॅच केल्यानंतर आपण ज्या सवलतीच्या प्रकारात मोडतोय त्या सवलतीच्या प्रकाराचं तिकीट ऑटोमॅटिक त्या कार्डमधून हे निघणार आहे, जर का आपला त्यात रिचार्ज असेल तर. आणि ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय त्या ठिकाणच्या गावाची जेवढं ते तिकीट असेल तेवढं त्या ठिकाणी त्या कार्डमधून मायनस होणार आहे आणि उरलेली रक्कम तशी त्या कार्डमध्ये असणार आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला ते तिकीट मिळेल तर त्या तिकिटावर आपण केलेल्या प्रवासाची अमाऊंट ठळकपणे त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्याच्याच अगदी खाली आपल्या कार्डमध्ये अवेलेबल बॅलन्स किती आहे हे सुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे. तर या कार्डसाठी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसत आहे. 12 ऑगस्ट रोजी जे ऑफिशियल महामंडळाकडून जाहीर करण्यात आलेले आहे ती आकडेवारी आपण या ठिकाणी बघूया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 12 ऑगस्ट पर्यंत राज्यात तब्बल 1,01,73,838 प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली असून त्यापैकी 64,91,065 कार्ड हे सक्रिय झालेले आहेत, म्हणजे ते ऍक्टिव्ह झालेले आहेत. एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ, कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या 1 सप्टेंबर पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी असे आवाहन एसटी महामंडळाने केलेले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या लाल परीचा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचवणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. 15 ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांना एनसीएमसी कार्डचं वाटप हे होणार आहे. येत्या 15 ऑगस्ट पासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बस स्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळवता येणार असून त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांचा विश्वास हीच एसटीची खरी ताकद आहे. डिजिटल सुविधांचा स्वीकार करून प्रवाशांनी एसटीच्या आधुनिकतेच्या प्रवासाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. येत्या काळात एनसीएमसी स्मार्ट कार्डचा वापर आणखी व्यापक करून प्रवासी प्रथम या भूमिकेतून एसटीच्या सेवांना नवे डिजिटल रूप देऊ असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. एनसीएमसी कार्डच्या संदर्भात ही अधिकृत माहिती आलेली आहे. तेव्हा ज्या नागरिकांनी
म्हणजेच महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजे 75 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी जर आपल्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या एजंटकडून म्हणजेच अधिकृत एजंटकडून किंवा बस डेपोमधून आपली नोंदणी करून घ्यावी आणि एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ हा इथून पुढे सुद्धा कंटिन्यू घ्यावा. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून देण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला एनसीएमसी कार्ड संदर्भात अजूनही काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून विचारा. आपण प्रत्येक प्रश्नांना किंवा प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा हा प्रयत्न करत असतो. धन्यवाद मित्रांनो.